नमस्कार, मी मानसी चव्हाण, पटवर्धन हायस्कूल, विजू नाटेकर कला, कैसव विजयालक्ष्मी श्रीकृष्ण गांधी वाणिज्य व श्रीमान रमेशजी कीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला घटक 1 पाठ क्रमांक 1 जो आहे, ज्याचं नाव आहे वेगवशता। त्याचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले। आपण वेगवशता या पाठाची ओळख करून घेणार आहोत। तत्पूर्वी लेखकाची आपण ओळख करून घेऊया। सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत आणि नामवंत वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले प्रसिद्ध आहेत। वसंत व्याख्यानमाला जी आहे ती त्यांनी 28 वर्ष चालवलेली आहेत। देश आणि विदेशामध्ये अनेक व्याख्यानमालेचे कार्यक्रम लेखकांनी केलेले आहेत। लोकांना जागृत करण्याचे काम लेखक या ठिकाणी करतात आणि त्यांचे विपुल असे साहित्य जे आहे ते प्रकाशित झालेले आहे। या साहित्याची आपण सुरुवातीला ओळख करून घेऊया। कथा वक्तृत्वाची जागर, खंड 1 आणि 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशीचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत। औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते। राजश्री शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर आणि श्रीमंत मालोजी राजे स्मृती पुरस्कार फलटण अशा अनेक पुरस्कारांनी लेखक त्या ठिकाणी सन्मानित झालेले आहेत। प्रस्तुत वैचारिक पाठामध्ये लेखक वाहनाच्या अति आहारी गेलेली माणसे जे आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना जागरूक करण्याचे काम करतात। खरं तर श्रम आणि वेळ वाचवण्यासाठी वाहने माणसाकडे असणे आवश्यक आहे, पण आपण सुरुवातीला आपला वेळ वाहनाच्या माध्यमातून वाचवतो आणि वाचवलेला हा वेळ जो आहे तो पुन्हा वाहनांवर स्वार होऊन त्या ठिकाणी खर्ची करताना दिसतो आणि मग वाहनांच्या आहारी गेलेली अशी माणसे जी आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारचे मनोस्वास्थ्य राहत नाही, त्यांना स्वास्थ्य लाभत नाही। स्वत्व आणि स्वास्थ्य दोन्हीही ते हरवून बसतात। बऱ्याच वेळेला अतिवेगाच्या आहारी जाऊन माणसे अपघाताला निमंत्रण देतात आणि म्हणून या बाबींचे लेखकाला वैषम्य वाटत राहते। त्याच्या जीवनामध्ये तो जेव्हा या गोष्टींचा अभ्यास करतो तेव्हा त्याच्याजवळ निराशा येते की समाजामध्ये अशा प्रकारे वेगाच्या आहारी गेलेली माणसे जी आहेत ती सुरुवातीला माणसे वाहनांवर स्वार होतात आणि मग वाहने माणसांवर स्वार झालेली दिसतात। ही आपल्या मृत्यूला निमंत्रण देणारी माणसे जी आहेत ती आपल्या जीवनामध्ये स्वस्थ आणि स्वास्थ्य हरवून बसतात। त्यांना जागरूक करण्याचे काम लेखकाने या ठिकाणी केलेले आहे आणि म्हणून वेगवशता या पाठामध्ये लेखक ज्या वेळेला चर्चा करतो तेव्हा असं म्हणतो की माणसाला गतीही असलीच पाहिजे, माणसाने गती घेतली पाहिजे, पण जी गती माणसाला लाभते ती दिशाविहीन असता कामा नये, तिला अधोगती असं म्हणतात। आणि मग अक्षम्य आवेग जो आहे त्याला लेखक असं म्हणतो की हा अक्षम्य आवेग जो आहे त्याला कुठेतरी ताब्यात ठेवता आलं पाहिजे, कारण भरधाव वेगाने वाहणारी ही माणसे आपल्या जीवनाचे स्वास्थ्य हरवून बसतात, अनेक आजारांना निमंत्रण देतात आणि मग जीवनातला सगळा आनंद जो आहे तो निघून जातो। म्हणून माणसाने या ठिकाणी वाहन वापरताना विचार केला पाहिजे की आपल्याला वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाचा कितपत वापर करायचा आहे। अवास्तव, अनाठायी, अतिमहत्व वाहनाला देऊन त्या ठिकाणी अप्रमाणात वाहन वापरणे ही एक प्रकारची विकृती आहे असं लेखक म्हणतो। आणि मग पाठाच्या माध्यमातून लेखक आपल्याला सांगू इच्छितात, पहा पृष्ठ क्रमांक 3 वरती हा पाठ आलेला आहे। या माध्यमातून लेखक आपल्याला काय सांगतायत पहा। वेग हे गतीचे एक रूप आहे, म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये गती असली पाहिजे, कारण आपले जीवनही स्थिती आणि गती या दोन भागामध्ये विभागलेले आहे। स्थिती आपल्याला केव्हा प्राप्त होते, जेव्हा आपण घरामध्ये असतो ना तेव्हा आपण स्थिर असतो, त्यावेळेला आपल्याला एक प्रकारची स्थायी स्थिती प्राप्त झालेली असते। पण एकदा आपण घराबाहेर पडलो की आपल्याला गतीही घ्यावीच लागते, कारण निरनिराळी कामे आपल्याला करायची असतात, आपल्याला स्वतःचा उदरनिर्वाह करायचा असतो, चरितार्थ चालवायचा असतो, यासाठी आपल्याला गती घ्यावी लागते। लेखक म्हणतो गती घेणं हे सुद्धा गरजेचंच आहे, कारण थांबणे, चालणे, धावणे असं जीवनचक्र जे आहे माणसाचं ते चालतच असतं। आपल्या विचारांनाही एक प्रकारची गती असते, विचारांना असणारी गती जी आहे तिला लेखक या ठिकाणी सांगतात की विचारांची गती जी आहे तिला प्रगती असं म्हणतात
आणि ही विचारांची गती आवश्यक आहे. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हा तिला प्रगती असे म्हणतात. आणि दिशाविहीन गती जी आहे, ज्या गतीला दिशाच नसते, मार्ग आपला ठरलेला नसतो, अशी दिशा जर तुमच्याकडे असेल तर ती अधोगती असते. आजच्या जीवनामध्ये प्रचंड विलक्षण वेगवानता आढळलेली दिसते. वाहने जी आहेत, वाहनांनी रस्ते जे आहेत ते व्यापलेले आहेत. घरात माणसे जेव्हा असतात तेव्हा ती स्थिर असतात आणि एरवी गतीपायी ती अगतिक झालेली दिसतात. लेखक असं म्हणतो की अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी ही वाहनांची परिस्थिती पाहिली की मला मात्र आश्चर्य वाटतं. कारण जगप्रवास करणारी माणसं, पायी फिरणारी माणसं त्या ठिकाणी मी साहित्यातून वाचलेली आहेत. अनेक वेळेला आजूबाजूला वावरणारी माणसं जेव्हा मी पाहतो, वाहनं जेव्हा मी पाहतो, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात येते की ही वाहनं जी आहेत ती इतक्या प्रमाणात ही वाहनं आली तरी कुठून? कारण देशोदेशीचा इतिहास जो आहे तो रचला गेला. त्यावेळेला पायी प्रवास केला जायचा. वाहनं त्या काळातही उपलब्ध होती, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनं जी आहेत ती सध्याच्या काळामध्ये दिसून येतात. आणि हा सगळा गजबजलेला रस्ता पाहिल्यानंतर, गर्दी पाहिल्यानंतर लेखकाला आश्चर्य वाटतं की एवढी वाहनं आली कुठून आणि आली कशी. आता माणूस ज्या वेळेला घरामध्ये असतो तेव्हा तो माणूस घरातून दारात आला. लेखक काय म्हणतोय पहा, की माणूस घरातून दारामध्ये आला की वाहनांवर आरूढ होतो. वाहन त्याच्याजवळ असतं, वेळ त्याच्याकडे थोडा असतो आणि कामं बरीच असतात. अशा वेळेला काही कामं जी आहेत ती पायी उरकता येतातही, बरीचशी कामं जी आहेत ती पायी उरकता येत नाहीत. लांबचा प्रवास करावा लागतो आणि मग लांबचं दूरचं अंतर असेल, खूप अंतर असेल तर त्यासाठी वाहनं वापरणं योग्य आहे. पण आपल्याकडे परिस्थिती नेमकी काय आहे पहा. आपल्याकडे शाळा एका बाजूला आहे, आपलं कार्यालय दुसऱ्या बाजूला आहे, मंडई भाजी मार्केट जे आहे ते एका टोकाला असतं, दवाखाना तिसऱ्या टोकाला असतो. अशा वेळेला ही चौफेर दिशांना पसरलेली कार्यालय जी आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला कामकाज करावं लागतं, कामासाठी जावं लागतं. तर या सगळ्याची टोकं जी आहेत ती आपण सांधणार कशी, ती एकत्र आणणार कशी. चहूबाजूनी आपल्याला त्या ठिकाणी प्रवास करायचा असतो आणि त्यावेळेला मात्र हे अशक्य होऊन बसतं. त्यासाठी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरजच आहे. लेखकाने सुद्धा मान्य केलेलं आहे की गती ही प्रत्येक मनुष्याला घ्यावीच लागणार आहे. कारण ही आपलं कार्यालय, आपल्या मुलांची शाळा, भाजी मार्केट, दवाखाना ही चारी दिशांना विखुरलेली आहेत. या चारी दिशांना आपण पायी प्रवास करून नाही त्या ठिकाणी पोहोचू शकत. अशा वेळेला गती ही गरजेची आहे. पण लेखक असं म्हणतो, अप्रमाण, अवास्तव, अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावी एवढा वेग जीवनाला असावाच लागतो. पण त्यापेक्षा अधिक वेग जर असेल तर तो अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. गती ही घ्यायचीच आहे, जेवढी आवश्यक आहे तेवढी गती घ्यायची आहे. मात्र अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती जी आहे ती एक प्रकारची विकृती आहे. तिला आपल्या जीवनामध्ये थारा असता कामा नये. पुढे लेखक असं म्हणतो, अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग त्याला म्हणावा लागेल. आणि असा जो आवेग आहे तो आत्मघातकी ठरतो. कारण अमेरिकेसारख्या देशाचा जर आपण विचार केला तर अमेरिका हे विकसित राष्ट्र आहे आणि त्या ठिकाणी माणसे ही वेगाने जीवन जगताना दिसतात. घरोघर आणि दरडोई त्या ठिकाणी वाहन उपलब्ध असते. अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये घरोघरी आणि दरडोई वाहन उपलब्ध असताना दिसतं. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि 100 मैलाचे आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहजासहजी नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात, भान हरपले जाते आणि अस्वस्थता जी आहे ती विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. लेखक आपल्याला या ठिकाणी दक्ष करण्याचं काम करत आहेत की आपल्याला सावध राहता आलं पाहिजे. अमेरिकेसारख्या विकसित देशाचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी दरडोई आणि
घरामागे वाहन उपलब्ध असतं, पण त्या ठिकाणचं अंतर जे आहे ते दूरवरचं अंतर असतं. अशी टोकं साधण्यासाठी त्या ठिकाणच्या माणसांना अशा प्रकारचं जीवन जगावं लागतं. पण भारताची परिस्थिती पाहता भारत हे विकसनशील राष्ट्र आहे, विकासाच्या प्रगतीवर आपण आहोत. अशा वेळेला आपल्याकडचे रस्ते जे आहेत, आपल्याकडे असणारं अंतर जे आहे, ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत आपल्या जीवनामध्ये त्यासाठीचं अंतर जे आहे ते कमी आहे आणि म्हणून अनावश्यक वाहनांचा वापर करू नका. यासाठी लेखक म्हणतात की भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली त्या ठिकाणी आचरणात आणण्याचं कारण नाही, कारण आपल्याकडे अंतर कमी आहेत, माणसं खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज सांधता येतात. थोडी त्वरा नक्कीच करावी लागेल, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी काही स्थिती आपल्याकडे नाही. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले दिसते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. मुंबईसारखं मोठं शहर जे आहे, अशा वेळेला या आगगाड्या ज्या आहेत या रुळावरून चालतात. माणसं एकदा या रेल्वे गाड्यांमध्ये त्या ठिकाणी स्थिर झाली की माणसांना त्या ठिकाणी धावावं लागत नाही, कारण रेल्वे धावते आणि माणसं मात्र स्थिर असतात. अशा वेळेला आपल्याकडची अंतरं कमी आहेत, त्यासाठी फार त्वरा करावी, फार घाई करावी अशी काही परिस्थिती नाहीये. म्हणून अमेरिकेसारख्या देशाची ज्या पद्धतीने जीवन पद्धती आहे ती आपल्याला पत्करण्याचं कारण नाही. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. पण अनेकदा असे घडते की वाचवलेला वेळ जो आहे तो कसा घालवावा हे कळेनासे होते आणि तो वेळ घालवण्यासाठी पुन्हा माणसे जी आहेत ती वाहनांवर स्वार होताना दिसतात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, म्हणजे स्वतःचा वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी माणसे वाहन खरेदी करतात आणि मग वाहन खरेदी केल्यानंतर पटापट आपली कामं आवरतात. पुन्हा वाचवलेला वेळ जो आहे तो खर्ची घालण्यासाठी माणसं काय करतात, वाहनांवर स्वार होतात आणि इकडे तिकडे विनाकारण फिरताना दिसतात. कामापुरते आणि कामासाठी वाहन आणि आटोक्यात राहील एवढा वेग हे तंत्र जर अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. लेखक या ठिकाणी महत्त्वाचा संदेश आपल्याला देत आहेत की कामापुरते आणि कामासाठी जेवढा आवश्यक आहे तेवढा वेग ठेवून कामापुरते आणि कामासाठी जर वाहन वापरले तर ठीक आहे, कारण अशाने आपल्या जीवनाला अर्थपूर्णता प्राप्त होऊ शकते. हे तंत्र जे आहे ते प्रत्येकाने बाळगलं पाहिजे. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे, ते कृतार्थतेने जगता यावे, हा अनुभव जो आहे तो आपल्याला जर घ्यायचा असेल तर आपल्या आयुष्याला उसंत लाभली पाहिजे आणि त्यासाठी वाहनाचा वापर तुम्ही जरूर करा, पण अति वाहनांच्या आहारी जाऊन अति वेगाच्या आहारी जाऊ नका. अनाठाई, अवास्तव, अति प्रमाणामध्ये वाहनांचा वापर करू नका असे लेखक सांगतात. आपल्याकडे नेमकी परिस्थिती काय असते पहा, की घडतं कसं, इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहनं खरेदी केली जातात आणि मग कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला गाडीच्या मागच्या बाजूला बसवून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले की अनेकांना बरे वाटते. शो जो आहे, दिखावा जो आहे, ती बरीच माणसे करताना दिसतात. की नेमकं लोक काय करतात, कर्ज काढून इतरांना दाखवण्यासाठी खोट्या प्रतिष्ठेपायी वाहनं खरेदी करतात आणि गरज नसताना आपल्या बाईकवर आपल्या पत्नीला मागे बसवून फेरफटका मारताना दिसतात. त्यातून काही लोकांना बरं वाटतं, पण असं करण्याची काही आवश्यकता नाहीये. लेखक असं म्हणतो, आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ता का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बणेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत, ज्या ठिकाणी खरोखरच जायला पाहिजे, ज्यातून अभ्यास करता येतो, निरीक्षण करता येतं, अशी बरीचशी ठिकाणं आहेत, निसर्गरम्य ठिकाणं आहेत.
यासाठी या ठिकाणी तुम्ही जरूर फेरफटका मारा, पण नको त्या रस्त्याला आडमार्ग जे आहेत त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नसताना लोक त्या ठिकाणी प्रवास करताना दिसतात. वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल, लेखक म्हणतात जी जवळजवळची गावं आहेत जी सहज पायी चालून आपल्याला त्या ठिकाणचा प्रवास करता येतो, अशा ठिकाणी वाहनांची गरज नाही. शेतमळा जर आपल्या जवळ असेल तर त्या ठिकाणी पायी जाणं तुम्ही पसंत करा, त्या ठिकाणी वाहनाची गरज नाही. तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरले तर ठीक आहे, पण राहणे गावाबाहेरचे होत असेल तर वाहनाचा उपयोग नक्की करा. पण आपण ज्या ठिकाणी राहतो आहोत आणि शेतमाळा जवळ आहे तर त्या ठिकाणी वाहनाची आवश्यकता नाही. सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने ये जरा कशासाठी घालायच्या, आहेच गाडी तर मारूया चक्कर, अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक जे आहेत ते संख्येने वाढत चालले आहेत. या गोष्टीला मात्र आवर घालता आला पाहिजे. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. या ठिकाणी लेखक काय सांगतो आहे पहा, की वाहन हे वेळ वाचवण्यासाठी आहे, वेळ घालवण्यासाठी नाही. त्यामुळे या दोन शब्दांमधली फारकत जी आहे ती लक्षात घ्या. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळूही शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? ज्या ठिकाणी आपल्याला वेळेत पोहोचायचे आहे अशा वेळेला आपल्याला त्या ठिकाणी भरधाव वेग हवाच कशाला? आपण समजा आपल्याला दूरच्या ठिकाणी लवकर पोहोचायचे असेल तर लवकर निघा, वाहनाचा वेग कमी ठेवा, तुम्ही पोहोचू शकता. पण त्यासाठी अतिवेगाच्या आहारी जाऊन प्रवास करणं हे धोक्याचं आहे आणि त्यासाठी लेखक आपल्याला या ठिकाणी सावध करत आहेत. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात्राणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळीला असतातच का? रात्री बरेच विद्यार्थी किंवा बरीच माणसे जी आहेत रात्रीच्या वेळेला वाहन बाहेर काढतात आणि वेगाने रस्त्यावरून धावताना दिसतात. असा रातराणीचा प्रवास करणं गरजेचं आहे का? अनावश्यक अनाठायी अतिप्रमाणामध्ये वाहनांचा वापर करून अतिवेगाच्या आहारी जाऊन आपण त्या ठिकाणी प्रवास करावा अशी महत्त्वाची कामं खरोखरच आपल्याकडे आहेत का? तर नाहीत. म्हणून लेखक सांगतो की जबाबदारीने वागता आलं पाहिजे. वाहनाचा वेग जर अनिवार्य झाला तर काय होऊ शकतं पहा. चित्ताची व्यग्रता वाढते, डोळ्यावर, मनावर, शरीरावर ताण पडतो, शरीरभर अनावश्यक स्पंदनं निर्माण होतात, मज्जातंतूला हादरे बसतात आणि मणके जे आहेत ते कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी जी आहेत ही वाहनधारकांची व्यथा आजकाल आपण सगळीकडे पाहतो आहोत. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, वळणे, वरखाली पाहणे या मुक्त हालचाली ज्या आहेत या मुक्त हालचालींचं संगीत विसरून स्वतःला वाहनाची जपडून ठेवणं आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारामध्ये अडथळे निर्माण करणे हे धोरण जे आहे ते निसर्ग विरोधी आहे. लक्षात घ्या, प्रत्येक मनुष्य प्राण्याने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. निसर्गाच्या विरोधामध्ये आपण जे वागतो आहोत ते अत्यंत चुकीचं आहे, धोकादायक आहे. अनेक वेळेला अति वेग जो आहे तो अपघाताला निमंत्रण देऊ शकतो. आपलं शरीर स्वास्थ्य जे आहे ते बिघडून जातं. शरीरात मज्जासंस्था जी आहे, मणके जे आहेत याला हादरे बसतात आणि अनेक व्याधी जे आहेत त्यांना आपण निमंत्रण देताना दिसतो. म्हणून अतिवेगाच्या आहारी जाऊ नका. वाढता वेग म्हणजे ताण. जीवनातले ताणतणाव वाढवून आपण पोहोचणार तरी कुठे? कारण आनंदी आयुष्यासाठी आनंदी जीवनासाठी आपण जन्माला आलेलो आहोत. ते सुख जे आहे ते आपल्याला उपभोगता आलं पाहिजे, आनंद आपल्याला मिळवता आला पाहिजे, आनंद आपल्या जीवनामध्ये घेता आला पाहिजे. जर अति वेगाच्या आहारी जर आपण गेलो तर आपल्याला स्ट्रेस जाणवतो, ताण जाणवतो आणि अशा प्रकारचा ताण ओझं घेऊन आपल्याला जायचंय तरी कुठे? आपले स्वत्व आणि स्वस्थता जी आहे ती हिरावून घेणारा
अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. लेखक काय म्हणतायत की सुरुवातीला आपलं स्वत्व जे आहे ते राखणं, स्वास्थ्यता जी आहे ती राखणं गरजेचं आहे. आणि म्हणून उगाचच भावविवश होऊन वेगवश होऊ नका. अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वी अंत ओढवण्याची शक्यता आहे. अनाठायी वेग जो आहे तो आपल्याला आपल्या मृत्यूच्या दारात नेऊन ठेवतो. आणि म्हणून मृत्यूला कवटाळण्याऐवजी आपण त्या ठिकाणी आपला वेग जो आहे तो कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे, तो ताब्यामध्ये ठेवला पाहिजे, तो अनिवार्य असता कामा नये. आणि जर आपण वेग जो आहे जीवनाची प्रगती करण्यासाठी गती जी आहे ती घेणं गरजेचंच आहे. परंतु अशा प्रकारे अतिवेगाच्या आहारी न जाता आपण आपली कामे जर करत राहिलो तर निश्चितच आपल्याला आपल्या जीवनामध्ये आनंद प्राप्त होऊ शकतो. म्हणून विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी लेखक प्राचार्य शिवाजीराव भोसले आपल्याला सांगता आहेत की तुम्ही अतिवेगाच्या आहारी जाऊ नका, कारण अतिवेग जो आहे तो माणसाला मृत्यूच्या दारात नेऊन सोडतो. त्यामुळे सगळ्यांनी सावध राहा, सतर्क राहा. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाचा वापर जरूर करा, पण त्यासाठी त्याचा वापर करू नका, अनाठायी वापर करू नका, अप्रमाण आणि अवास्तव महत्त्व त्याला देऊ नका. तुम्ही स्वतःच्या ताब्यामध्ये वाहन राहील याची काळजी जरूर घ्या, जबाबदारीने वागा, असं या पाठाच्या माध्यमातून लेखक या ठिकाणी संदेश देताना दिसतात. जागर खंड 2 मधून हा पाठ घेतलेला आहे. पहा, या ठिकाणी पान क्रमांक 4 आणि पृष्ठ क्रमांक 5 वरती अनेक कृती आलेल्या दिसत आहेत. पहा, यामध्ये चौकटी पूर्ण करा, कारणे शोधा, योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा, अशा प्रकारच्या कृती आलेल्या आहेत. पहा, या कृती विद्यार्थ्यांनी सोडवायच्या आहेत. अमेरिका आणि भारत यांची स्थिती काय आहे पाठामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. व्याकरणाचे काही प्रश्न, स्वमत आणि अभिव्यक्तीचे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा हा सुंदर असा पाठ वेगवशता. आपण हा पाठ जो आहे तो निश्चित वाचा, त्याचा अभ्यास करा. लेखकाने आपल्याला जो संदेश दिलेला आहे तो संदेश प्रत्येक विद्यार्थ्याने लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि वेगवशता या पाठातला या पाठाचं शीर्षक जे आहे वेगवशता, वेगाला वश होऊ नका. तर वेग जो आहे तो आपल्या ताब्यामध्ये ठेवा, कारण आपली प्रगती साधणं आपल्याच हातामध्ये आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेहमी वाचत राहा. छान छान पाठ इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्याचा जरूर आनंद घ्या आणि जीवनामध्ये वैचारिकतेने वागायला शिका, विचार करायला शिका, कारण विचार मंथन होणं गरजेचं आहे. आणि जबाबदारीने वागायला शिका. तुर्तास धन्यवाद.